मैत्रिणींनो, या ब्लाऊजचा गळा बघा किती मोठा आहे. 12 इंच उंचीला गळा आहे. इतका मोठा गळा असूनही कस्टमरला हा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसलेला आहे. किंचितही या ब्लाऊजचे शोल्डर उतरलेले नाही, गळा पडलेला नाही. तर मी आज एक फॉर्म्युला देणार आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये मी 10, 11, 12, 13 इंचाचा गळा असला तर या 4 गळ्यासाठी काय करायचे आहे ते सांगितलेले आहे. त्यामुळे तुमचा गळा कसाच खाली उतरणार नाही, एकदम परफेक्ट तुमचा गळा बसेल. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. इतकी बारीक सारीक माहिती आजपर्यंत तुम्हाला कुणीच दिलेली नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये. तर बघा मैत्रिणींनो, जसा मी आता ब्लाऊज हा ठेवलेला आहे तसा आपण अंगात घातल्यावर राहत नाही. अंगात घातल्यावर आपला ब्लाऊज असा फाकल्यासारखा होतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ब्लाऊज अंगात घालायचं आहे आणि नंतरच एका शोल्डरपासून दुसऱ्या शोल्डरपर्यंत मोजून घ्यायचं आहे. त्यामुळे तुमचे शोल्डरचे मापे आपल्याला परफेक्ट मिळणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत फॉर्म्युला सांगितलेला आहे. मी हा ब्लाऊज अंगात घालून बघितलेला आहे, नंतर शोल्डर मोजलेले आहे. तर माझे शोल्डर आहे 14.5. हे तुम्ही लक्षात घ्या. इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, आपला गळा जर लहान असला, समजा इतका लहान असला, मी हात ठेवलेला आहे तितका लहान असला, तर तुमचा गळा जास्त फाकणार नाही. पण तुमचा गळा जर जास्तच मोठा असला तर फाकायला त्याला जागा राहते, म्हणजे गळा खाली उतरायला जागा राहते. कमी असला तर खाली उतरत नाही. तर इथे मी तुम्हाला एक साईज काढून दाखवणार आहे आणि त्यातच फॉर्म्युला वापरून सर्व काही माहिती देणार आहे. तर माझी साईज आहे 36 साईज आणि माझे पूर्ण शोल्डर आहे 14.5 इंच. तर इथे मी लिहून घेणार आहे. बारीक सारीक सोप्या पद्धतीने तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. आता 36 साईज आहे तर छातीचा चौथा भाग घ्यावा लागतो. 2 इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यावे लागते किंवा 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यावी लागते. हे तर तुमचे पाठ झालेलेच असेल. तर इथे आपण 9 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेऊन असे छातीचा चौथा भाग टाकून लाईन आखून घेतलेली आहे. तर इथे मी आज मेन गळे घेतलेले आहे. 10, 11, 12, 13 म्हणजे मोठमोठे गळे घेतलेले आहे. मोठमोठ्या गळ्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणारच नाही. तर हे 4 गळे मी घेणार आहे. आता उंची घेणार आहे मी 15 इंच, कारण की आपला गळाच 13पर्यंत आहे. तर उंची 15 इंच घेणार आहे. समोरची ही शिलाई मार्जिन आहे. आता चौकोनी बॉक्स मी तयार करून घेणार आहे. आता 10, 11, 12, 13 पर्यंत मी इथे गळे टाकून घेणार आहे. तुम्हाला समजण्यासाठी इथे वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळे चॉक मी वापरलेले आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. मी जे सांगणार आहे तो फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. या फॉर्म्युल्यानुसार साईज तुमची कुठलीही असू द्या, 10, 11, 12, 13 इंचाचा जर तुमचा गळा असेल तर शोल्डर किंचितही पडणार नाही, उतरणार नाही. तर इथे पूर्ण शोल्डर आहे माझी 14.5 इंच. तर आपण घडी टाकत असतो तर त्याचे निम्मे करायचे आहे. तर निम्मे होत आहे 7.25 इंच, म्हणजे 7.25, 7.25 इंच. हे जे आपले 7.25 इंच आलेले आहे हे माप आपल्याला टाकून घ्यायचे आहे. तर बघा 7.25 इंचावर मी मार्किंग करणार आहे. आणि मुंड्याची उंची 36 साईजसाठी 5.5 इंच असते. आणि कमी जास्त कशी करायची मुंड्याची उंची त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, बघितला नसेल तर जाऊन बघा. आता बघा, आता आपल्याला 10 इंचाचा गळा पहिले बघायचा आहे. 10 इंचाचा जर गळा उंचीला असला तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे 7.25 इंच आलेले आहे तर या 7.25 इंचामधले 2 इंच मायनस करायचे आहे, म्हणजे कमी करायचे आहे, वजा करायचे आहे. बघा 7.25 मधले 2 इंच जर कमी केले तर किती येते, 5.25 इंच, 5.25 इंच. तर बघा, ज्यावेळेस तुमचा गळा उंचीला 10 इंचाचा असतो त्यावेळेस तुम्हाला 5.25 इंचावर हे माप टाकावे लागते. तर तुम्ही काय करायचं आहे, इकडून 2 इंच कमी करू शकता, मुंड्याच्या तिकडून 2 इंच कमी करू शकता, किंवा सुरुवातीपासून 5.25 इंचावर सुद्धा घेऊ शकता. सारखेच येणार आहे, दोन्हीकडून केले तरी सारखेच येणार आहे. आता 5.25 इंचावर मार्किंग केल्यावर मुंडा आपला अलीकडे आलेला आहे. 5.5 इंचावर मुंड्याचा असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे जे आपले 5.25 इंच आलेले आहे त्यामध्ये तुम्ही 2.25 इंचाचा गळा घेऊ शकता, 3 इंचाचे शोल्डर घेऊ शकता. आणि खालून आपल्याला
गळा खोली पाव इंचाने वाढवायची आहे, म्हणजे 2.5 इंच घ्यायची आहे. वरती 2.25 घेतले तर खाली 2.5 घ्यायचा आहे, म्हणजे गळ्याचा आकार एकदम परफेक्ट येतो. तर 10 इंचाच्या गळ्यासाठी शोल्डर सुरुवातीपासून शोल्डर आपल्याला 5.25 इंचावर घ्यायचा आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता 11 इंच गळ्यासाठी मी दुसरा चॉक वापरलेला आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर चला, आता मागचा गळा जर 11 इंच असला तर काय करायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले आपण 10 इंचाच्या गळ्यासाठी 7.25 इंचामधून 2 इंच कमी केले होते, तर आता आपल्याला 2.25 इंच कमी करायचे आहे, म्हणजे पाव इंच अजून कमी करायचं आहे, कारण की आपला गळा वाढत जात आहे. तर आपल्याला 2.25 इंच कमी करायचं आहे 11 इंचाच्या गळ्यासाठी. तर किती येईल मग कमी केल्यावर? 5 इंच. तर आपल्याला बघा, हा जो मुंडा आहे जो पहिले आपण घेतला होता 7.25 इंचावर, त्यामधून 2.25 इंच कमी केलेले आहे मी इथे. बघा, 2.25 इंच कमी केलेले आहे. इकडून पण मोजून घेतलेले आहे, तर 5 इंच आलेले आहे. तुम्ही सुरुवातीपासून टाकू शकता शोल्डर, किंवा मुंड्यापासून 2.25 इंच कमी करू शकता. मी तुम्हाला पहिले सांगितले सारखेच येणार आहे. तर 11 इंचाच्या गळ्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचे आहे 5 इंच. हे तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहे. आणि बघा, इथे मुंडा पण आतमध्ये येणार आहे, पाव इंच आतमध्ये आलेला आहे. आता इथेच मी एक इम्पॉर्टंट माहिती सांगणार आहे की मुंडा खोली किती घ्यायची आहे. 10 आणि 11 इंचाच्या गळ्यासाठी आपल्याला मुंडा खोली ही 1.25 इंच घ्यायची आहे. तुम्ही काय करता, 1.5 इंच सर्व साईजसाठी मुंडा खोली देऊन घेता. तसे करायचे नाही, त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये चोळ येतो. याच व्हिडिओमध्ये ही सुद्धा मी माहिती सांगत आहे. तर बघा, इथे आपण मुंड्याचा मध्य काढत असतो, पाव इंच बाहेर घेत असतो आणि असा आकार देत असतो. तर ते आपल्याला 1.25 इंचावर द्यायचं आहे. इथे बघा, इथे मुंड्याच्या खाली बघा कसा आकार दिलेला आहे. शिलाई मार्जिनचे तिथे 1/2 इंच आपल्याला खाली घेऊन असा आकार देऊन घ्यायचा आहे, त्यामुळे तुमच्या मुंड्याला चोळ येणार नाही. आता 12 इंचाच्या गळ्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे 7.25 इंच आहे त्यामधून 2.5 इंच कमी करायचे आहे. पहिले आपण 2.25 इंच कमी केले होते 11 साठी, आता 12 साठी पुन्हा पाव इंच कमी करायचे आहे, म्हणजे 2.5 इंच कमी करायचे आहे. आता 7.25 मधून जर 2.5 इंच आपण मायनस केले तर उत्तर आपले किती येणार आहे? 4.25, 4.75. बघा, हे शोल्डर जर तुम्ही घेतले ना तर तुमची शोल्डर किंचितही खाली उतरत नाही, एकदम तंतोतंत बसते. तर मुंड्यापासून आपण इकडे अलीकडे घेणार आहोत 2.5 इंच, आणि सुरुवातीपासून मोजून बघितले तर 4.25 इंच येणार आहे. आता मुंडासुद्धा पाव इंच आतमध्ये आलेला आहे. आता इथे मुंडा खोली किती द्यायची ते मी सांगणार आहे. 12 आणि 13 इंचाच्या गळ्यासाठी पाव इंच मुंडा खोली कमी करायची आहे. पहिले आपण 1.25 इंच घेतली होती, तर आता 1 इंचावर द्यायची आहे. त्याचे कारण असे की आपला गळा उंचीला वाढला तर आपल्या मुंड्यामध्ये घोळ झोळ येण्याचे चान्सेस हे जास्त असतात, त्यामुळे आपल्याला ते कमी करावे लागते. तर इथे बघा, गळ्याची रुंदीसुद्धा आपली कमी होणार आहे. म्हणजे जे 2 इंच गळा होता तर आता 2.25 इंचच आपल्याला घ्यायचा आहे. बघा, असा गळा आपला आतमध्ये येणार आहे. जसजसे गळ्याची उंची वाढते तसतसे आपली गळ्याची रुंदीही कमी होत जात असते, त्यामुळे तुमचा गळा कसाच पडत नाही. आता आपण 13 इंचाचा गळा घेणार आहोत. 13 इंचाच्या गळ्यासाठी मी वेगळा चॉक वापरत आहे. आता बघा, हा सर्वात मोठा गळा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे 7.25 इंच आपले शोल्डर आहे त्यामधून आपल्याला 2.25 इंच कमी करायचे आहे. म्हणजे पहिले जे 2.5 इंच आपण कमी केलेले होते त्यामधले सुद्धा पाव इंच कमी करायचे आहे. 2.25 इंच कमी केल्यावर इथे येणार आहे 4.5 इंच. म्हणजे सुरुवातीपासून शोल्डर 13 इंचाच्या गळ्यासाठी आपल्याला टाकायचे आहे 4.5 इंच. तर मुंड्यापासून आपल्याला 2.25 इंच कमी करायचे आहे. मुंड्यापासून 2.25 इंच कमी केल्यावर पाव इंच बघा मुंडा आपला आतमध्ये येणार आहे, आणि सुरुवातीपासून मोजून बघितले तर आपले 4.5 इंचाचे शोल्डर येणार आहे. बघा, मुंडा पाव इंच आतमध्ये आलेला आहे. पाव इंच आतमध्ये मुंडा आल्यावर आपल्याला जे 1 इंच खोली टाकायची आहे मुंडा खोली, ती 1 इंचावर टाकायची आहे. आता गळ्याची रुंदी आपली पुन्हा पाव इंच कमी होणार आहे. 1.5 इंचच आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे. बघा, 1.5 इंचाचा गळा म्हटल्यावर तो कसाच पडणार नाही, असा आपला गळा येणार आहे. आणि राहिलेले उरलेले जे आहे ते शोल्डर येणार आहे. तुमचे कुठलेही माप असो, आपल्याला असेच घ्यायचे आहे. बघा, गळा रुंदी कमी झाली तर तुमचा गळा कसाच उतरणार नाही. आता तुम्हाला इतकेच लक्षात द्यायचे आहे की 10 इंचाच्या गळ्यासाठी जे आपले शोल्डर आलेले आहे 7.25 इंच, त्यामधले 2 इंचच कमी करायचे आहे.
11 इंचाच्या गळ्यासाठी 2.25 इंच कमी करायची आहे, 12 इंचाच्या गळ्यासाठी 2.5 इंच कमी करायची आहे आणि 13 इंचाच्या गळ्यासाठी 2.25 इंच कमी करायची आहे। तर इतके कमी केल्यावर तुमचे शोल्डर जे उत्तर आलेले आहे पुढे ते तुम्हाला घ्यायचे आहे। एक माहिती अजून मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मागचे टक्स कसे घ्यायचे आहे। तर बघा, फिटिंगपर्यंत असे मोजायचे आहे आणि जो मध्ये निघतो तिथे आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा असतो। मागचा गळा जर उंचीला 10, 11, 12, 13 असेल तर ही उंची तुम्हाला कमी ठेवायची आहे, 3 इंचच ठेवायची आहे, त्यापेक्षा जास्त ठेवायची नाही। आणि टक्सची रुंदी एकदम कमी ठेवायची आहे, 2 काड्याच ठेवायची आहे, म्हणजे 1/2 इंचाचा कमी ठेवायची आहे, त्यामुळे तुमचा गळा कसाच उतरणार नाही। खूप साऱ्या महिला टक्सची रुंदी ही जास्त ठेवतात, 1/2 इंच 1/2 इंच ठेवतात, त्यामुळे बघा हे टक्स जोडल्या गेल्यावर ब्लाऊजचा गळा उतरल्यासारखा होतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आणि हो, आपल्या चॅनलवर खूप छान असे व्हिडिओ मी टाकलेले आहे, कालचा व्हिडिओ जाऊन बघा आणि त्या आधीचे व्हिडिओसुद्धा बघा। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।